साधूचा वेश परिधान करून प्रवाशांना लुटणाऱ्या उत्तराखंडच्या 5 दरोडेखोरांना मोहाडी पोलिसांनी गजाआड करत त्यांच्याकडून 1,05,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करून 5ही दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी पुढील तपास मोहाडी पोलीस करतायत। चोपड्याचं कुटुंब 4 चाकी वाहनातून मालेगावहून धुळ्याकडे येताना लईंगच्या घाटात साधूच्या वेशातील तरुण वाहनांसमोर आडवा झाल्यानं लूट झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी जागीरनाथ बाबूलाल नाथ सपेरे वय 23, गोविंदनाथ कल्लूनाथ नाथ सपेरे वय 35, सौदागर बाबूनाथ नाथ सपेरे वय 25, विक्की मौसमनाथ नाथ सपेरे वय 23, क्रांता मौसमनाथ नाथ सपेरे वय 25 हे सर्व राहणार हरिद्वार उत्तराखंड यांना ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्या विरोधात मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे सर्वजण साधूचा वेश परिधान करून रस्त्यावर फिरणाऱ्या प्रवाशांची लूट करत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।